सेवा विनामूल्य आहे हे आपला सर्वांना ज्ञात आहे। त्याचप्रमाणे त्या बेडवर आपण जरी आराम केला परंतु ऑक्सिजनची जर गरज असेल किंवा ऑक्सिजन आपल्याला घरीच लावायचं असेल तर त्यांनी 2 बॉटल ऑक्सिजनच्या सुद्धा या ठिकाणी तयार ठेवलेल्या आहेत। आणि त्याच आपल्याला भूषण हरिभक्त परायण रामदास महाराज चव्हाण यांना मी विनंती करतो आहे निवृत्ती महाराज जगदाळे सुलतानपूर यांची प्रवचनाची सेवा ठिकाणी होईल। आपल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी म्हणतो राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे तेचे अवसरी पावणे पातलो आम्ही। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ही 6व्या अध्यायातील 2ऱ्या क्रमांकाची ओवी असून या ठिकाणी भगवंतानं अर्जुना करता ब्रह्मरसाचं पारण केलं। तिथं आम्ही सहज पावले म्हणून गेलो तर त्या ब्रह्मरसाचा लाभ आम्हालाही झाला असा ओवीचा सरळ अर्थ मी आपणा पुढे प्रतिभा शैलीतून आविष्काराला आलेल्या वाङ्मयीन वृक्षाला आलेली कळी म्हणजे त्यांची ज्ञानेश्वरी। न्यायमूर्ती रामकेशव रानडे यांच्या मते ज्ञानेश्वरी ही त्यांची काव्यकन्या, रसिक वाचक हा त्यांचा जावई। आपल्या काव्यकन्येचे सालंकृत कन्यादान करताना उपमा आणि दृष्टांताच्या अलंकाराने तिला नटवलं। पवनाची पुतळी पांघरली, दीपाची दिठी, सोन्याची सरी अशा अलंकारांनी त्यांचा रसिक जावई मोहून गेला। ज्ञानोबारायांनी 56 भाषांच्या भरजरी साड्या तिला नेसवल्या। ज्ञानोबा एक खरे खुरे कवी आहेत। सुंदर पण अर्थशून्य शब्दांनी संगीत होऊ शकेल पण काव्य होणार नाही। जिथं नवरसांनी सागर भरलेले आहे, भावार्थाचे गिरीवर उभे आहे, साहित्य सोन्याच्या खाणी उघडलेले आहे, विवेक वल्लीच्या सर्वत्र बहरलेले आहे आणि संवाद फुलांनी नखडलेली प्रमेय वृक्षांची दाट उद्याने जेथे आहे अशा मराठी भाषा रूपी नगरामध्ये ज्ञानोबारायांनी जिकडं तिकडं ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाकला। आणि म्हणून त्या ज्ञानोबारायांना सारं विश्व, सारं जग, तुम्ही आम्ही आज माऊली म्हणून हाक मारतो। माऊली या शब्दाचा अर्थ काय होतो? मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे दीनता। या तिन्ही गुणांनी संपन्न असणारी माऊली। किंवा दुसरा पर्यायी शब्द निघू शकतो याला आई। आई या शब्दाचा तात्विक अर्थ असा होतो, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते ती आई। जीवनामध्ये आई कोणाला म्हणतो आपण? जिला मुलं असतील ती, आणि मुलं नसतील ती 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी बाई ठरते, आई ठरत नाही। मग या ज्ञानोबारायांना एकंदर 4 मुलं। पण तुम्ही म्हणाल आता तुमच्या महाराज तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय काय? ज्ञानोबारायांना मुलं सांगता, पण ऐका ज्ञानोबारायांची मुलं। पहिला मुलगा ज्ञानी, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आहे। दुसरा मुलगा योगी, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली प्रगट केली। तिसरा मुलगा साधक, साधकाचा माये बाप दरुषणे हरी ताप सर्वानुभूती सुखरूप ज्ञानोबा माझा। आणि चौथा मुलगा अनाथ, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित अशी। या 4ही मुलांकरता माऊलींनी वाङ्मयीन इस्टेट उभी केली। पहिल्या ज्ञानी मुलाकरता अनुभव अमृत, दुसऱ्या योगी मुलाकरता चांगदेव 65, तिसऱ्या साधक मुलाकरता ज्ञानेश्वरी आणि चौथ्या अनाथ मुलाकरता सर्वात सोप्यात सोपा असणारा
हरिपाठ ग्रंथ अशी चारही मुलांकरता वाङ्मय निष्ठे त्यांनी उभी केलेली आहे. ज्ञानदेव या शब्दाचे अनेक अर्थ होतात, परंतु त्यात 3-4 अर्थ मी तुमच्या पुढे ठेवतो. पहिला अर्थ असा आहे की तुम्ही आम्ही सामान्य लोक कशालाही कोणालाही देव म्हणतो, पण ज्ञानोबा ज्ञान आणि देव यांच्यात भेद पाहणारे नव्हते. ज्ञानाविना ते अन्य कोणाला देवच मानायला तयार नाही. दुसरा अर्थ आहे दिव्यते इति देवा, प्रकाशणारा तो देव. ज्ञानेने दिव्यते इति ज्ञान देवा, स्वयं ज्ञानाने प्रकाशित होणारे ते ज्ञानदेव. तिसरा अर्थ आहे ज्ञानस्य देवा हा ज्ञान देवा, कारण ज्ञानच देव आहे, ज्ञानच त्यांचे सेवक आहे. आणि चौथा अर्थ आहे ज्ञान श्वासो देवस्य ज्ञानदेवा, ज्ञानरूप देव म्हणजेच ज्ञानदेव. आणि म्हणून समाधी प्रसंगी स्वतः भगवान परमात्म्यानं वर्णन करावं. ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवी धरली या भाव, ज्ञान होईल जीवा सर्व याशी संदेह नाही. नामदेव महाराजांना देव म्हणतात. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. अशा प्रकारे याचे बरेचसे अर्थ होतील, परंतु सर्वसाधारण 3-4 अर्थ तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. ज्ञानदेव जसे पंत आहेत तसेच संत पण आहेत, उत्कृष्ट संत पण आहेत. पण अगोदर समजावून घ्या पंत कोणाला म्हणायचं आणि संत कोणाला म्हणायचं. सोपा विषय अवघड करून सांगतो तो पंत, आणि अवघड विषय सोपा करून सांगतो तो संत. मग ज्ञानोबरायांनी असा कोणता अवघड विषय सोपा केला आणि तो जगासमोर प्रतिपादन केलेला आहे? तर जे ज्ञान संस्कृत सारख्या अवघड भाषेत अडकलं होतं ते ज्ञान मराठी सारख्या सोप्या भाषेत आणून घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलेपासून शेतात नांगर राखणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांपर्यंत खुलं करून टाकलं, सोपं करून टाकलं. तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने, श्री निवृत्ती देवी. आता श्रीमद भगवद्गीता ही भगवंतांना अर्जुना करता सांगितली निर्विवाद सत्य असलं तरी त्या गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या आंधळ्याच्या प्रश्नाने असून तिचा शेवट संजयाच्या दूरदृष्टीच्या संतांच्या उत्तरानं आहे. याचाच अर्थ असा होतो विचारणारा जीव आहे आणि सांगणारे संत आहेत. संजय म्हणतो भगवंतानं अर्जुना करता ब्रह्मरसाचं पारण केलं, तिथं आम्ही सहज पावणे म्हणून गेलो तर त्या ब्रह्मरसाचा लाभ आम्हालाही झाला. आता सहज हा शब्द जो या ठिकाणी आलाय इतका सहज नाही बरं का, कारण साधा आंब्याचा रस करायचा म्हटलं तरी त्याला 4-5 गोष्टी एकत्रित जुळून याव्या लागतात. पहिला म्हणजे आंब्याचा मोसम प्राप्त झाला पाहिजे, बाजारामध्ये आंबे आलेले असावेत. दुसरं म्हणजे त्याला समर्थ असावा लागतो, जो आंबेरस देणार आहे तो समर्थ असावा लागतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं हापूसचे आंबे घ्यायचे, त्याचा रस करायचा, तो सर्वांना वाढायचा, इतक्या सहजासहजी शक्य होणारी ही गोष्ट नाही. तिसरा मुद्दा असा की ज्याला आंब्याचा रस द्यायचा आहे त्याच्याबद्दल प्रेमाची भावना पाहिजे ना. प्रेम नसेल तर काय उपयोग नाही. आपण एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून गेलो तर आपल्याला चहा पाजून पाठवली आणि जावई बापू आले तर पंचपाकवानाचा भेद केला जातो, म्हणजे जावयाबद्दल तितकं प्रेम असतं. पुन्हा सृष्टीचा नियम आपण पाहतो, दरवाजावर मधुर सनई वाजवली जाते, तिकडे कोणाचं लक्षही नसतं. आणि मिरवणुकीत मोठ्याने बँड वाजला जातो, तिथं मात्र भलतीच गर्दी आपणाला पाहायला मिळते. ज्याच्यासाठी रस बनवलाय तो रस त्याला खाऊन पचवता आला पाहिजे, नाही तर खाऊन पचवता आला नाही तर तुम्ही तो रस देऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी समर्थ असावा लागतो. आंबे रस देणारा जो आहे तो समर्थ असावा लागतो, त्याला पगार वगैरे झालेला असावा. अशा गोष्टी शक्य व्हाव्या लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ज्याला आंब्याचा रस द्यायचा आहे त्याच्याबद्दल प्रेम पाहिजे. प्रेम जर नसेल तर काय उपयोग नाही.
प्रेम जर नसेल तर काही उपयोग होणार नाही. पहिला मुद्दा असा की रस देणारा समर्थ असावा लागतो. समर्थ कोणाला म्हटलं जातं? ज्याच्याजवळ कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते किंवा प्रेम शक्ती, संकल्प शक्ती, ज्ञान शक्ती आदी शक्तींनी युक्त असणाराला अनंत म्हटलं जातं. अनंत म्हटलं जातं. आता या ठिकाणी प्रेम शक्ती, संकल्प शक्ती, ज्ञान शक्ती इति अनंत शक्तीने युक्त असणाऱ्याला समर्थ म्हटलं जातं. आता भगवंताची कर्तुम शक्ती कोणती? जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. ज्याच्या ताब्यात विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या गोष्टी असतात, अशा माणसाला समर्थ असं म्हटलं जातं. समर्थाच्या घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तर आता भगवंताची अकर्तुम शक्ती कोणती? एखाद्याकडून एखादी गोष्ट होण्यासारखी नसेल, ती शक्ती त्या व्यक्तीला प्राप्त करून देणं ही भगवंताची आहे अकर्तुम शक्ती. इथे थोडासा विनोद सांगितला जातो. ज्या वेळेला लंका ताब्यात घेऊन रावणाचा पराभव करून परत ज्या वेळेला श्रीराम प्रभू अयोध्येला निघाले आहे, त्यावेळेला जनकानं त्यांना उत्तम स्वयंपाक केला, उत्तम स्वयंपाक बनवलेला आहे. रामप्रभूंनी समजावून सांगितलं त्यांना, तुम्ही ही वानर झाडाचा पाला आणि फळं खाणारी यांच्या पद्धतीनं जेवता येणार नाही. पण जनकाने ऐकलंच नाही. शेवटी उत्तम स्वयंपाक बनवला आणि ज्या वेळेला जेवायला बसायचे का, त्यावेळेला एकाही वानराला ताटावर पाटावर पंक्तीत बसून नमस्कार करून श्लोक म्हणून अन्नपूर्ण ब्रह्म समजून जेवता आलेलं नाही. कुठल्याही वानरानं कुठलाही पदार्थ हातावर घ्यायचा आणि हातावरच खायचा. मग तिथून पुढे प्रभू रामचंद्राने निर्णय ठरवून टाकला तर कलियुगात जेवणाची पद्धत ही सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. नाहीतरी आज हल्ला आपण पाहतो, कसे जेवतात तो माणसं, पायात चपला काय काय काय, ही काय जेवणाची पद्धत झाली का? म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राने निर्णय ठरवून टाकला तर कलियुगात हीच पद्धत सर्वांसाठी जेवणासाठी उपयुक्त ठरेल. आता ही झाली भगवंताची अकर्तुम शक्ती. आता भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? एखादे निंदेत्वाला प्राप्त असतील त्यांना वंदेत्वाला प्राप्त करणं ही भगवंताची आहे अन्यथा कर्तुम शक्ती. पांडवांच्या बाबतीत पाहिलं तर 5 जणात एक द्रौपदी, गोत्रदांचा वध करणं, कुळ पाहावं तर अत्यंत निंद्य स्वरूपाचं, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे ते गीतेने वंदे केले. भगवंतामुळं ते वंदेत्वाला प्राप्त झाले. ही भगवंताची झाली अन्यथा कर्तुम शक्ती. आता भगवंत समर्थपणाचे आणखी लक्षण आहे का? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता, मियाची निमलिया साता, काळूक राशी तशी भूता, ये म्हणे गते पांडुसुता सकळ जयाची. किंवा ब्रह्मसूत्रात म्हटले जन्माध्यक्ष यथा, किंवा श्रीमद भागवतकार म्हणतात सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सच्चित आणि आनंदघन स्वरूप अशा भगवान परमात्म्याला जो आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक त्रिविध तापांचाही नाश करणाऱ्या नमस्कार असो. ही भगवंताची झाली अन्यथा कर्तुम शक्ती. आता या ठिकाणी भगवंताच्या आणखी समर्थपणाचे लक्षण आहे का? समर्थाच्या घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. आता या ठिकाणी भगवंताची झाली कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही शक्ती मी तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेतच. आता या ठिकाणी बनवणे येणे केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे,
पाचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागव्या माया सूत्रधारी, ऐसा लागव्या माया सूत्रधारी. आता 2 मुद्दे आपण विचारात घेतले आहेत. तिसऱ्या मुद्द्यात प्रवेश करायचा आहे तो असा की ज्याला आंब्याचा रस द्यायचा आहे किंवा ज्याला ब्रह्मरस द्यायचा आहे त्याच्याबद्दल प्रेमाची भावना होती का नव्हती भगवंताकडे? द्यायचा आहे कोणाला? अर्जुनाला. मग अर्जुनाबद्दल देवाकडे प्रेम नव्हतं का? अहो, ज्यांच्या राजस्व यज्ञामध्ये भगवंतानं पत्रावळी उचलण्याची कामं करावी. कोणाची कामं असतात? ही नोकरांची कामं असतात. पण उचलल्या का? उचलल्या साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. अशा प्रकारे या उचललेल्या आहेत. एकांतामध्ये अर्जुनाच्या मनात त्याची पत्नी सुभद्रा. भगवान म्हणतात अर्जुनाला रथाच्या खाली उतर. अर्जुनाने सांगितलं तुम्ही देवा माझे सारथी आहात, मी धनुर्धारी आहे, नियमानुसार तुम्ही पहिलं खाली उतरा. देवानं मागचा पुढचा विचार न करता अर्जुनाला खाली ढकलून दिलं. अर्जुन खाली कोलमडून पडतोय आणि मग कोलमडून पडल्यानंतर भगवान अर्जुनाला सांगतात अरे अर्जुना, युद्ध तू खेळला नाही, युद्ध मी खेळलोय. कारण द्रोणाचार्य भीष्माचार्य यांनी फेकलेली अमोघ अस्त्र मी या रथाखाली दडवून ठेवली होती. यदा कदाचित तू रथावर थांबला असता तर तुझ्यासह रथ जळून खाक झाला असता. किती उत्कट प्रेम होतो अर्जुनाबद्दल देवाकडं, फार उत्कट प्रेम होतो. आता चौथा मुद्दा असा आहे, अजून एक प्रसंग सांगायचा राहिला तुमच्या पुढे. इंद्राकडून कर्णाला एक शक्ती प्राप्त झालेली होती. कशासाठी? अर्जुनाला मारण्यासाठी. पण सांगितलं होतं या शक्तीचा वापर तू ज्याच्यावर करशील त्याचा मृत्यू निश्चित. पण या शक्तीचा प्रयोग एकदाच करता येईल, पुन्हा पुन्हा डबल करता येणार नाही. मग ज्या वेळेला कर्ण त्या शक्तीचा प्रयोग करायला जायचा का अर्जुनावर, त्या वेळेला सारथी रूपानं बसलेले भगवान परमात्मा त्याच्यावर अशी मोहिनी टाकायचे की तो त्या शक्तीचा प्रयोग करायचा विसरूनच जायचा. शेवटी भगवान म्हणतात सात्यकीला सांगतात, सात्यकी जोपर्यंत ती शक्ती कर्णाकडं होती, अस्तित्वात होती, तोपर्यंत मला रात्र ती झोप येत नव्हती रे, काय सांगू तुला. पण ती शक्ती आज संपलेली आहे म्हणून मी आज सुखामध्ये आहे. असं पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वागळे 87 आणि कुमारी साक्षी संजय पाटील 22. अशा या 2 तस्करी या ठिकाणी संपन्न होत असताना हरिभक्त परायण निवृत्ती महाराज जगदाळे सुलतानपूर यांनी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी या दोन्ही आत्म्याच्या ठिकाणी पारमार्थिक स्वरूपाची श्राद्धांती संघटित केली. त्यांचं गागरी परिवार, ताबीर परिवार, आप्तेष्ट नातेवाईक आणि गोत्र आणि ग्रामस्थ सर्वांच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी परिचय करून देतो की नंतर नवीन पाहुणे आलेले आहेत म्हणून या ठिकाणी परिचय करून देतो की कैलास असे नरवादभाई धोंडीभाऊ गागरे वय वर्ष 87 यांचं 10 दिवसापूर्वी या ठिकाणी दीर्घ अशा आजारानं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पश्चात मुलगा पोलीस पाटील रामकृष्ण धोंडीभाऊ गागरे 6 मुली, त्यामध्ये मंदाताई असतील, चंद्रभागाताई असतील, सुलोचनाताई असेल, बीबीताई असेल किंवा सांगुणाताई असेल किंवा मीनाताई असेल, या 6 मुली आणि 1 मुलगा असा आणि मागे पतिराज आमचे मामा धोंडीभाऊ मामा गागरे असा मोठा परिवार आमच्या वडेगावांमधील वाळून परिवारामधून या गारगिरी परिवारामध्ये या ठिकाणी आदर्श मातेचं येणं झालं. परंतु आपलं संपूर्ण जीवन आणि आपल्या काळी आईची सेवा, शेती व्यवसाय करत असताना आई कळंबाईच्या आणि आई भवानी मातेच्या परिसरामध्ये या ठिकाणी संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलं. अशा या माता तिच्या
या मातेच्या जाण्यानं दुःख या ठिकाणी झालेलं आहे. जरी घरात मनुष्य किती वयोवृद्ध असला तरी सुद्धा दुःख हे होतच असं, कारण मानवाचा जन्मच असा आहे की दुःख सुखामाग दुःख हे येतच असतं. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा सुखाचे दिवस येत असतात तेव्हा खऱ्या अर्थानं दुःख त्याच्या बरोबर सोबत येत असतं. म्हणून दुःखी दिवस पाहण्याचे दिवस आले आणि या सुखी दिवस पाहणं न पाहता खऱ्या अर्थानं त्यांना खरा दुःखाचाच डोंगर त्यांच्या डोक्यावर उभा राहिला असे आणि या मुलीला अखेरच्या श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी आपण यावं अशी डॉक्टर साहेबांना विनंती. उपस्थित बंधू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. खरं तर संत साहित्यामध्ये जेव्हा आपण थोडंफार मार्गदर्शन पण आपल्याला काही मिळतंय का असं जेव्हा शोध घेतो त्यावेळेला मलाही माझ्या लक्षात आलं की शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं ते शरीरावरती केलं, मनावरती केलं, परंतु शास्त्रज्ञांचं संशोधन जे आहे ते माणसाच्या सुखासाठी, संतांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं ते मात्र माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी, मानसिक समाधानासाठी आहे. तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा वाचली, ज्ञानेश्वरी असेल, संत सावता महाराजांचे अभंग असतील, वेगवेगळे ग्रंथ जेव्हा मी उत्सुकतेपोटी पाहत होतो, परंतु मला त्याच्यातून अतिशय चांगलं असं ज्ञान मिळालं. आणि दररोजच्या आयुष्यातले जे काही आपले प्रसंग, आजचा जो प्रसंग आहे, जयलेंद्र साहेबांनी व्यवस्थित सांगितलं की आजी एका टोकाच्या आणि आमची साची एका टोकाची. वयाच्या दृष्टीने विचार केला तर वय वर्ष 22 आणि वय वर्ष 27. अशा परिस्थितीत काय बोलावं हा प्रश्न आहेच. परंतु माणसाच्या आयुष्याचं अंतिम ध्येय म्हणजे खरं तर सुखाने जगणं, आनंदाने जगणं हे आहे. आपला आनंद दुसऱ्याच्या आनंदाला बाधा होऊ नये, आपल्याला आनंद होत असताना दुसऱ्याला दुःख होऊ नये, हा तर आयुष्याचा सार आहे. त्याच्यामुळं जे काही आपण दररोजच्या आयुष्यामध्ये पाहत असतो तेव्हा मला वाटतं की ही सारी गोष्ट आपल्याला संतांनी सांगितलेली. आणि जीवन म्हणजे पृथ्वी तलावरचं जीवन माणसाचं सुखकर व्हावं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. मृत्यूनंतरच्या जीवनाचं तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंडा. त्या अभंगाचा शेवट सुद्धा त्यांनी अतिशय चांगला केला. मोक्ष त्यांनी सांगितले, सर्वकथा, समीपता, स्वरूपता, सायुज्यता हे मोक्षाचे 4 प्रकार. परंतु ते शेवट या अभंगाचा असा आहे, तुका म्हणे मजा आता न लगे सायुज्यता. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा मोक्ष मुक्ती नाकारलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की माझ्या समोर बसलेली माणसं हे समाज म्हणून जे आपण जे एकत्र आहोत, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जाणं हे जास्त महत्वाचं. मृत्यूनंतरचं जाण्याचं किंवा मृत्यूनंतरचा विचार करण्याचा काही अर्थ नाही. आज या दोन्ही दशकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या खूप गोतावळा खूप मोठा असल्याने खूप वेगवेगळ्या गावातली वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे उपस्थित आहे. ते आपल्या सर्वांच्याच वतीने मी या दोन्ही आत्म्यांना, जीवात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. धन्यवाद. या गावावरून बरेचसे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. या पाहुण्यांपैकी कोणाला बोलत असं त्यांना विनंती, आपण नाव द्यायचे. या ठिकाणी उमरज गावचे सरपंच सन्माननीय आदरणीय हिरामणशेठ नानाजी शिंगोडे, बंधूंच्या सासूबाई कैलासवासी सौ नर्मदाबाई दोंडेभाऊ गागले, त्याचबरोबर कुमारी स्वर्गीय साक्षी संजय पारिक या 2 दशक्रिया या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर या ज्या नर्मदा आजी आहेत यांच्या 2 मुली या आमच्या शिंगोटे परिवारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सुखाने संसार करत आहेत. याचा अर्थ या आजींनी या मुलींवरती अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केलेले आहेत आणि ते संस्कार आमच्या शिंगोटे परिवारामध्ये या आजी घेऊन आलेल्या आहेत. आणि या आजींच 87व्या वर्षी या ठिकाणी निधन झालेलं आहे. सहभागी आहे या दोन्ही मृतात्म्यास आमच्या शिंगोटे परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर उमरज गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. गणेशजी भुजबळ आपणास विनंती. 83 वर्ष परिपूर्ण आयुष्याची सांगता या आजीच्या जाण्यानं या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे या दुःखामध्ये तसेच निश्चितच काय आहे की स्वर्गीय साक्षी संजय पाटील माझा भुजबळ परिवार
तसेच या गावचे लोकनियुक्त सरपंच रेलिकाताई जाधव, तसेच माझ्या समेत आलेले प्रोफेसर देवकर, प्रोफेसर सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय रामनाथ देवकर यांना मुलगा एवढ्यांना सांभाळून चांगल्या सन्मानाला लावणारी माता, आदर्श माता. तिथे आपण कुटुंब परिवाराच्या वतीनं, वडगाव आणि ग्रामस्थांच्या वतीनं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे चेअरमन आणि गोमाता संस्थेचे विद्यमान संचालक आपल्या सर्वांचे सहकारी मित्र आदरणीय अशोकजी गडिगे साहेब यांना मी विनंती करतो. एक असते मुलांनी कमवून आणलं पाहिजे, प्रपंच सांभाळला पाहिजे, माझं नाव वाढवलं पाहिजे आणि त्याच बापाची भूमिका असते मुलीसाठी. मला लग्न झाल्यानंतर तू तुझ्या घरी सुखी नांदलेली मला माझ्याकडे पाहू दे. तुला काही लागलं तर मला सांग. ही बापाची भूमिका असते आणि ती भूमिका आई बापाची भूमिका न पार पडता साक्षीने हे करणं बरोबर नव्हतं. आजच्या काळात स्वतंत्र आहे, लोकशाहीच्या प्रमाणे स्वतंत्र आहे. आपण आपलं भवितव्य पुढे निवडू शकतो, करू शकतो. त्याचप्रमाणे आमचे मुकाई पोर्तळा गडगे परिवार सावता माता देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी भरपूर श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी आमच्या योग शांती साखरेचे भूषण हरिभक्त महाराज पारिक यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचा या ठिकाणी मान सन्मान करून घ्यायचा आहे. सन्मान करतोय. कैलासवासी नरवादा जोडीभाऊ गागरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव पोलीस पाटील रामकृष्ण जोडीभाऊ गागरे यांच्या वतीनं कमलामाता देवस्थान ट्रस्ट 1000 रुपये, भवानी माता देवस्थान ट्रस्ट 1000 रुपये, हनुमान महाराज अखंड सप्ताह 1000 रुपये, अंगणवाडी केंद्र पादिरवाडी 500 रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 500 रुपये. त्याचप्रमाणे ज्या या मातेच्या 6 कन्या आहेत त्या कन्यांकडून फार मोठी अशी देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्यामध्ये कैलासवासी नर्मदाबाई जोडीभाऊ गागरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या ज्या मुली आहेत, मग त्यापैकी मंदाताई असतील, चंद्रभागाताई असेल, सुलोचनाताई असेल, बिबीताई असेल किंवा चांगनाताई असेल आणि मीनाताई असेल, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कळमदाई देवस्थान ट्रस्ट 3000 रुपये, भवानी माता देवस्थान ट्रस्ट 3000 रुपये आणि हनुमान महाराज अखंड हरिनाम सप्ताह पादिरवाडी यासाठी 3000 रुपये अशी रोख स्वरूपामध्ये देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे जे नाते आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे नाते आहेत मनीषाताई हाडवळे आणि वैशालीताई खंडागळे यांच्या वतीने हनुमान महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. म्हणून एकूण 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. त्याप्रमाणे कुमारी साक्षी संजय पादीर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या ज्या भगिनी आहेत, त्या बहिणी आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी देणगी दिलेली. त्यामध्ये अपेक्षाताई ढमाले, लीलांबरीताई गागरे आणि सौरभीताई ढमाले यांच्या वतीनं हनुमान महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी 500 रुपये, भवानी माता देवस्थान ट्रस्टसाठी 500 रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पादेवाडीसाठी 500 रुपये आणि कानिपनाथ महाराज मंदिर पादेवाडीसाठी 500 रुपये अशा देणग्या म्हणून जयंतजी गागरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करावं, आभार या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय जयंतजी गागरे साहेब आदर्श सरपंच आमच्या चुलती आणि गागरे परिवारातील एक आदर्श माता सौभाग्यशालिनी नर्मदाबाई जोडीभाऊ गागरे आणि कुमारी साक्षी पादेर यांच्या पिंडदान सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक, पैल पाहुणे, सर्व परिसरातील पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी, या परिवारावर असणारा स्नेह आणि या दोन्ही परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेले सगळेच पैल पाहुणे, उपस्थित जनसमुदाय, या ठिकाणी हरिभक्तपरायण जगदाळे महाराजांनी अतिशय परिपूर्ण अशा प्रकारची पारमार्थिक श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. गागरे परिवार आणि पाटील परिवाराच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं मी महाराजांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं गागरे परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करत असताना खरोखर आमच्या परिवारातील एक आदर्श अशा प्रकारची माता, वय वर्ष 87, म्हणजे अतिशय परिपूर्ण अशा प्रकारचा हा जीवनाचा सांगता सोहळा त्यांचा आहे. आमच्या गागरे परिवाराला खऱ्या अर्थानं पाटीलकी प्रदान करणारे आदरणीय रामकृष्ण गागरे यांच्या त्या मातोश्री आणि वय वर्षे 90-92च्या पुढे वय गेलेले
आदरणीय दादा गागरे, आमचे चुलते सगळ्यांचे आपा यांच्या त्या धर्मपत्नी परिपूर्ण अशा प्रकारे आयुष्य त्यांनी या ठिकाणी आपल्या या कुटुंबाच्या उत्थानासाठी व्यथित केलेला आहे. अतिशय मितभाषी आणि अतिशय प्रेमळ अशा प्रकारचा स्वभाव असणाऱ्या आमच्या या ताई गेल्यानं सगळ्यांना दुःख झालेलं आहे. आपण सगळे आप्तेष्ट नातेवाईक परिवार सहभागी आहोत. अशी कुठलीही अशा प्रकारची घटना होऊ नये अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. नवीन अशा प्रकारची तरुण पिढी असते, तरुण पिढीची जी काही विचारधारा असते अतिशय त्या ठिकाणी तत्काळ निर्णय घेण्याची अशा प्रकारे प्रक्रिया मुलांची असते. म्हणून आई वडिलांनी मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. संस्कार मुलांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका खऱ्या अर्थानं आपण अनेक प्रबोधनांमधून पाहतो. आणि म्हणून मुलांनी सुद्धा या ठिकाणी विचार करताना संपूर्ण जीवनाचा विचार केला पाहिजे, आई वडिलांचा विचार केला पाहिजे. आपण मानवी जन्माला आलो खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं करण्यासाठी आलो, ही भूमिका मुलांच्या माध्यमातून सातत्याने राहिली पाहिजे. जसं 87 वर्षाचं परिपूर्ण आयुष्य, जवळजवळ 7 मुलं हे आमच्या मातोश्रींना या ठिकाणी झाली. अतिशय खडतर जीवन प्रवास, म्हणजे डोंगर दऱ्यातील हे जीवन, परंतु कधी जीवनाचा कंटाळा केला नाही, जगण्याचा कंटाळा केला नाही, जगत राहिले. परमेश्वराने जे भोग दिले ते भोग भोगल्याशिवाय आपण खऱ्या अर्थानं या भूतलाचा त्या ठिकाणी निरोप घ्यायचा नसतो. हा मोठा संदेश या मातोश्रींच्या जीवनातून आपल्याला कळतो. आणि म्हणून खूप सुंदर अशा प्रकारची सेवा केलेली आहे. आज अनेक गावगावचे पाटील या ठिकाणी, त्यांचे मित्र, अनेक त्यांचे मित्र डॉक्टर व्यवसायातील असतील, सगळ्याच क्षेत्रातील मित्र परिवार असेल. आता मी आलो उशिराने थोडं, मी पाहिलं गाड्यांची पार्किंग अगदी चव्हाण बाबांच्याही घराच्या खाली गेलेली आहे आणि परिसर पूर्ण त्या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत. खरं तर पाटलांचा सुद्धा म्हणजे एकच मुलगा, परंतु अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचा मुलगा आमच्या त्या नर्मदाबाईंचा, आणि म्हणून त्यांच्याही जीवनाचं खरोखर या ठिकाणी कौतुक झालेलं आहे. जेव्हा मुलं कर्तृत्वान होतात तेव्हा आई वडिलांना खऱ्या अर्थानं मोक्ष प्राप्त होतो. काकस्पर्श हो नाही तर नाही हो, परंतु आपल्या मुलांनी केलेलं कर्तृत्व जेव्हा गगनाला भेटतं तेव्हा खऱ्या अर्थानं तो मोक्ष त्यांना जिवंतपणे या ठिकाणी प्राप्त होतो. मी जास्तीचं काही न बोलता आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना माझा सर्वांतकरणाचा भाव आई कळमजाई मातेच्या चरणी, आई भवानी मातेच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून त्यांना भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली, श्रद्धांजली, तिरांजली समर्पित करतो. रामकृष्ण. नर्मदाबाई धोंडीभाऊ गागडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे भाचे विविध कार्यकारी सोसायटी वडगावांचे संचालक सन्मान्य निमेश शेठ वळून आणि बेंग सोलर ग्रुप यांच्या वतीने बसवले जाणार आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपण खरं तर जी गरज आहे ती नेमकी ओळखून आपण या ठिकाणी